कोल्हापुरातील शुक्रवार पेठेतल्या मस्कोती तलाव परिसरात राहणारे सोने कारागीर उदय मधुकर देवरुखकर यांच्या घरात 23 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12:30 ते सायंकाळी 6 या दरम्यान चोरीची घटना घडली होती. चोरट्यानं देवघरातील चांदीच्या गणपती, लक्ष्मी आणि कृष्णाच्या मूर्त्या तसंच मूर्तीवरील सोन्याचे किरीट आणि पाचूचे मणी असा सुमारे 1,85,000 ऐवज लंपास केला होता. याबाबत देवरुखकर यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून तसंच गोपनीय माहितीच्या आधारे तपास केल्यानंतर मानसी खरे हिच्यावर संशय बळावला. तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिनं गुन्ह्याची कबुली दिली. तिच्याकडून 3,16,700 रुपयांच्या चांदीच्या मूर्त्या आणि इतर साहित्य असा 3.25 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तिला न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक श्रीराम कण्हेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड, हवालदार एकनाथ कळंत्रे, प्रीतम मिठारी, गजानन परीट, मंगेश माने, किशोर पवार आणि तानाजी दावणे यांनी ही कारवाई केली.